मी जरा वॉशरूमला जाऊन येते, तू बस ना त्यांच्याजवळ. मी हो, मग त्याला काय होतंय, बस ना, आलेच मी. बरं कहा दे तुम, मैं कैसी हूँ, कैसे रह रही हूँ, तुम्हें कोई अंदाजा है? अगर अब भी तुम नहीं आते ना मोहित, मैं जहर पी लेती. वाह, वहां जहर पीती तुम और यहाँ पे मरता तुम्हारा ये मोहित पालीवाल. पागल, तुम मेरी जान हो, तुम ऐसे थोड़ी कुछ होने दूंगा मैं. हाँ, आई लव यू वेरी मच. याद रखना इसको. I love you too, मोहित. ओ मेवणीबाई, मेवणीबाई, अहो इथे आहे की. नाही नको, दीदी येईलच की थोड्या वेळात. राहू दे तुम्हाला जरा प्रायव्हसी. अच्छा, म्हणजे असं करणार आहात तुम्ही आता? नाही, तुमचा भाऊ असता तर त्याच्याशी गप्पा मारत बसलो असतो, पण त्याला ऍक्सिडेंटल डेंग्यू झालाय ना. जाऊ द्या की, उगा कशाला आपलं. मग नाही येणार? नाही म्हणजे उगा कबाब में हड्डी, म्हणजे तसं नाही, डिस्टर्ब होईल ना म्हणून, बाकी काही नाही. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुमची ताई येईपर्यंत आम्ही इथे असं एकटं बसायला हवंय. बरं ठीक आहे, येते मी. अहो मेवणीबाई, रिलॅक्स. आम्ही आमच्या दोघांसाठी कॉफी मागवली. तुला काय मागवायचंय? अच्छा, असं करणार आहे मग तुम्ही आता? अहो मेवणीबाई, झालं ते विसरा आता. फ्रेंड्स, आता बोला, काय मागवू? कोल्ड ड्रिंक. बरं जाऊ देत, कॉफीच सांगा. अहो असं काय करताय तुम्ही? मागवा की काहीतरी, कॉफी किंवा कोल्ड ड्रिंक, तुम्ही सांगाल ती पिन मी. अच्छा, म्हणजे अशा ओरडणार आहेत तुम्ही आता आमच्यावर? क्या कह रहे हो? शादी तय हो चुकी है, 7 तारीख का मुहूर्त निकला है. We don't have much time. इस आदमी को इतनी क्या जल्दबाजी? जा, अंदर बैठा है वो, उससे पूछ के आओ. मतलब तुम गुस्सा क्यों हो रही हो? मैं थोड़ा टेंशन में हूँ. मेरे कहने का मतलब इतना था कि हम 7 दिनों में इतनी सारी चीजें कैसे मैनेज करेंगे. मुझे नहीं पता, लेकिन अब या तो 7वें दिन हमारी शादी होगी या फिर मैं दुनिया छोड़ दूंगी. प्लीज, I mean it. प्लीज ऐसे मत बोलो, प्लीज.
संपलंय ते. अजून मागवायचं? नाही नको. बराच वेळ झाला ना तुझ्या ताईला जाऊन. कॉफी फार गार झाली. मी बोलून आणू का तिला? नाही म्हणजे जातेच. I just can't take it anymore. Like, fine. मेरी बात सुनो, दो दिन का वक्त मैं कुछ ना कुछ फिगर आउट कर लूँगा. I promise. मैं फोन करता हूँ, फिर घर पे भी इतना प्रेशर आ रहा है. दीदे, कोणाशी बोलत होतीस? कोण आहे तिकडं? काय चाललंय? अगं काही नाही, मला फोन आला होता, मी फोनवर बोलत होते. अगं डेट तुझी आहे का माझी आहे? ते बोलायला लागली ना मला. चल आता पटकन. हा हो चल. आलेत का? हा वा हेमंतराव आले का तुम्ही? चला माझा मान हलका झाला. हक्काचा माणूस आला. हो ऐकलं का? हे घ्या हेमंतरावांसाठी चहा टाका. नको नको आत्ताच झालाय. अहो हेमंतराव, बायकांनी कुकवाला आणि खानदानी माणसाला चहाला कधी नाही म्हणू नये. हा मग टाकाय ना. एक काम करा, एक कप टाका, अर्धा अर्धा घेऊ. हा बसा. हो मालकीन बाई, काय हो? झाली काम? पुरी कुठे गेल्या आपल्या? अहो ते रणजितराव आले होते. जाऊ बोलते वय. पोरींकडे 3-3 फोन दिलेत, एक फोन नाही करता आला मला. तुमचा 1000 नंबर कुठला लावायचा तीच समजना. त्यात पोरी म्हणल्या डॅडी 1 लागत नाही, डॅडी 2 बी लागना, डॅडी 3 बी लागत नाही. मग म्हणलं ह्यांनी हमकाच नंबर बदललेला दिसतोय. हा कालच नवीन नंबर घेतला आम्ही. अहो आपण खानदानी माणसं, एक काय 1000 नंबर घेऊ. हा आपल्याला काय कमी येत? ते नव अहो पाहुणा आलत ना, त्यांच्या बरोबर स्वरी गेली. एकटीच? नाही नाही, आपली संजू गेली की त्यांच्या बरोबर. हा संजय पण गेली. ती आणि कशाला मधी मधी कबाब मी हड्डी. संजीने एवढं काम एक भारी केलं बघा. हा म्हणजे कसं लहान धाकटी बहीण पाठराखीन म्हणून गेलेली बरंच असतंय ना. हा आणि आपल्या स्वरीला ते ऑकवर्ड का फॉकवर्ड म्हणतात ते बी व्हायचं नाही. पालकीनबाई त्याला ऑकवर्ड का फकवर्ड नाही म्हणत, मर्यादा म्हणतात. काय संस्कार केलेत आम्ही तसे. काय लग्नाआधी बी पोरगी एकटी गेली नाही नवऱ्या बरोबर. अहो पंजाबराव बांधल्याच्या पोरी असं मर्यादा सोडून कधी वागणारच नाही. भारी आहे ग, कुठं आणलंस?
ग बाळ. चाडा का? हा. चालेल मग मी निघतो इथूनच. आता इथपर्यंत आलाय तर आईला भेटून जा की. डॅडी पण आले असतील, होय की नाही का? नाही, मी येईल पुन्हा नंतर कधी. आणि आता फार उशीरही झालाय, सो जातो. मी रात्री फोन करतो. एक मिनिट हा. चला की आतमध्ये दाजी. काय दाजी? आवडलंय मला हे दाजी. हा, अजून एक गोष्ट सांगायची राहिली. तू त्या दिवशी आमच्या घरी गेली होतीस तेव्हा शेतावर गेली होतीस, राईट? तिथे तुला सदू भेटला होता. जी. त्याला कामावरनं काढलाय. का? नाही म्हणजे उगा कशाला गरीबाच्या पोटावर पाय? का म्हणजे? नाही, मला असं कळालं त्याने तुला माझ्याबद्दल काय बाई खोटं नाटं सांगितलं, बदनामी केली माझी. तो तुमच्याबद्दल माझ्याशी वाईट साईड बोलला हे त्यानं तुम्हाला स्वतःहून सांगितलं? मग नाही तर काय. आमचा साहेब म्हणजे लय गरम डोक्याचा. एकदा चिडला की नुसता हान बडीव हान बडीव हान बडीव. तुमची बहीण कस काय त्याच्या जाळ्यात अडकली देव जाणे. वाचवा बाबा. काय ना, मला जगात कशाचाही राग येत नाही, इतका राग खोटेपणाचा येतो. आणि खरं बोलणं काय फार अवघड नाहीये. उलट प्रत्येक माणूस जर कधी खोटं बोललाच नाही ना, तर सगळ्या गोष्टी सोप्या होतील. जाऊ बापू, बाहेर काय करताय? चला की आतमध्ये. संजीवनी काय आज घेऊन जायचं नाही का? स्वरंगी कुठे? फोनवर बोलते. अच्छा, चला चला. अहो नाही नाही, आम्ही आत्ताच आलो, पण बराच उशीर झालाय, निघतो आता. येतो पुन्हा नंतर कधीतरी. पण बरं झालं तुम्ही भेटलात. मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी, महत्वाचं. बर, संजीवनी पळ बरं आत. आमची संजय काय बोलली का? हो नाही नाही, तसं काही नाही. काय नाही ना. बोला ना, काय अनुमान ठेवू नका, बिंदास बोला. दुपारी आमच्याकडे एक माणूस आला होता. बर. त्याचं नाव जगन्नाथ पाटील. आई साहेब बोलवलं? हां दादासाहेब, काय ऐकतो आम्ही? कशाबद्दल? दुपारी कोणी माणसं आली होती म्हणे. माणसं? बांधलांबद्दल काही बोलत होती. हा, ते तुम्हाला कोणी सांगितलं? राजश्री म्हणाल्या बांधलांबद्दल बोलत होती ती माणसं, पैशाच्या व्यवहाराबद्दल काहीतरी. हा ते होय, ते काही नाही, किरकोळ आहे, त्याच्याकडे नका लक्ष देऊ तुम्ही, आम्ही आमच्या लेवलला घेतो बघू. आणि तसं पण रणजितराव गेले. कुठं?
बांधलांकडे, ते करतील नीट चौकशी. आणि त्यांना नाही जमलं तर आम्ही घेऊ बघून. हा, नका काळजी करू. येऊ नाही दादाचं. जी, सगळ्या गोष्टी नीट उघड्या डोळ्याने आणि बुद्धीने तपासून बघा बरं का. संबंध जोडण्याच्या आधी हे सगळं नीट बघणं मस्त आहे. होय आई सर, येतो. काका काही अडचण आहे का? नाही, कारण ते लोक असं म्हणत होते की तुम्ही त्यांच्याकडून पैसा घेतला आणि अजून परत करू शकला नाही आहात. पायथन मामा, हा गा 5 नाही एक माझं. नाही नाही घ्या. हो, मामा, काय हा, ना, आमची लायकीच होती, आमची लायकीच होती. आमच्या घरातल्यांना पण बोलतो. अहो, नाही, अहो. अहो सगळ्यांना कळू दे ना आपला बाप कसा आहे. हा, कळू दे ना सगळ्यांना. मामा तुम्ही असं कोड्यात बोलू नका, नीट सांगा मला प्लीज, काय झालंय नेमकं? काय सांगायचं आता तुम्हाला. अहो आमच्या पानबुंत्यातली माणसं सगळे अडणी आहेत. हा, याला पैसा एक तर दारू तरी घालवतात, नाही तर जुगारात तरी घालवतात. त्यांचा पैसा वाचावा, त्यांचा फायदा व्हावा म्हणून आम्ही स्कीम काढले राव. तुम्हाला तर माहिती, रेजिस्ट्रेशन चालू आहे राव. आता पैसे परत करायला फक्त 15 दिवस राहिले. हे आले सगळे खानदानी माणसाची दाढी जळते ना म्हटल्यावर सगळे आले टपून आपले आपले बिडी पेटवायला. कोण आहे जगन्नाथ पाटील? हा, त्याला कळलं पाटलाच्या पोरीचं लगेच ठरतंय, ते बी ढाले पाटलाच्या पोराबरोबर आला लगेच. कान फुंक आहे तुमचे. भलायचं सामानच राहिलं नाही हो, भलायचं सामानच राहिलं नाही. आम्ही भलाई केली, आम्ही माती खाल्ली. तुम्हाला अजून विश्वास बसत नाहीये का? नाही बसत का? चला चला तुम्ही माझ्याबरोबर या, तुम्हाला दाखवतो ना. या तुम्ही या. ठीक आहे. आम्ही तुम्ही काय बी काळजी करायची नाही. आता लग्नाची कामाची पटापटा आवडतो बघा. लय मोठी रजा टाकून आलो. चला या या या, दाखवतो ना तुम्हाला. या या इकडे या. हे बघ, हे बघ, हे बघ, हे का अजून रेडी आहेत पैसे, रेडी देणारच आहे आपण पैसे, पण आपला विश्वास नाही ना. हा, विश्वास नाही. ठीक आहे, तुम्ही द्या. तुमच्याकडे आला होता माणूस, द्या द्या देतात. हा, द्या ना. जाऊ बापू, हा पंजाबराव बाकी कुठलं बी वजन सहन करू शकतो, पण कुणाचं देणं लागतोय हे वजन नाही सहन करू शकत. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल ना की आपला सासरा नालायक आहे म्हणून, हा, तर हे माझं डोकं तुमच्या पायावर ठेवतो. मामा उठा बर, मामा उठा 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 उठा. अहो काय चाललंय? माझं काहीच म्हणणं नव्हतं मामा, मला फक्त काही गोष्टी क्लिअर करायच्या होत्या जे झाल्या. सॉरी मला थांबवलंच नाही म्हणून, बाकी काय नाही. बरं ऐका ना मामा, तुमचा जर एवढा पैशांचा प्रॉब्लेम असेल तर लग्नाचं कसं? नाही तुम्ही त्याची काळजी करू नका, तुम्ही त्याची काळजी करू नका. मुलीचा बाप आहे मी. हा, मुलीच्या बापाला ज्या रीत बाती असेल सगळं करणार मी. एकदम दणक्यात लगीन लावून देणार तुमचं, तुम्हाला पाहिजे तसं. नाही, हे जर असं असेल तर लग्न अत्यंत साधेपणाने होईल. तुम्ही आधीच इतक्या प्रॉब्लेम मध्ये असताना मला अजून तुमच्यावर भार टाकायचा नाहीये. मी माझ्या घरच्यांशी बोललोय. मी आधीच त्यांना सांगितलंय की लग्नाचा खर्च आपण अर्धा अर्धा वाटून घेऊया. आता हे रजिस्टर मॅरेजचं बोलून घेईल. काय विचार तुमचे? हा, तुम्हाला सांगतो, असं विचार जर देशातल्या प्रत्येक तरुणांनी केला ना तर प्रत्येक पोरीच्या बापाचं वजन कमी होईल. हा, माझं खरंच काहीतरी पुण्य आहे मागच्या जन्माचं, तुमच्यासारखं जावई मला मिळालं. काय करू? थांबा. हा, यो आमच्या पंचायतचा शेला आहे. बांदल घराण्याची शान आहे. कोल्हापूरच्या सरकारांनी दिला होता. त्या असेच विचार, पण एक विनंती, असं विचार नाही करायचं. हा, लगीन आपण धूमधडाक्यात करायचं. हा,
ही बांधल घराण्याची शान तुमच्या पायावर ठेवतो. हो काय करताय तुम्ही? आपण बोलू यावर. पण असले विचार करू नका तुम्ही. नाही नाही. आणि आणखी एक, कोणी बी तुमचे कान भरले तर माझ्याबद्दल मनात संशय आणू नका. हा? अहो खानदानी घर नाही हे पंजाबराव बांधलाचं, मनात काय ठेवू नका. अहो मामा, तुम्ही आता एवढं प्रामाणिकपणे सांगितल्यामुळे प्रश्न पडायला जागाच उरली नाहीये. आणि आपण बोलू यावर नंतर. माझं एकदम वजच हलकं झालं. अहो तुम्हाला असं त्यांना आत घेऊन जाताना बघितलं आणि माझं काळीच धस्सत झालं बघा. काय झालं असं अचानक? काय केले नाही, कसले विचार करतेस तू? हा अगं जाऊ बापू दोनदा इथे आले आपल्या घरी, त्यांना साधं घर बी दाखवलं नाही. हा बर आता ते निघालेत, सोऱ्याला घेऊन ये. सोरे हे सोरांगी, अगं रणजितराव जायला निघाले ती, ये की बाहेर. मला आत्ता लगेच नाही येता येणार ग. अगं का? 2 मिनिटासाठी ये की. तू त्यांना सांग ना मी बाथरूम मध्ये. मी रात्री फोन करते त्यांना. बरं दिसतंय का ते? हा मी आत्ता नाही येऊ शकत, मला वेळ लागणार आहे. सोरांगीला जरा वेळ लागतोय, तवर बसा की तुम्ही. नाही काय हरकत नाही, पुन्हा येईल भेटू. आता येतो. अरे बघा याला म्हणतात संस्कार. राहू दे. येतो. बरोबर या.